Good morning, everyone. Today we are going to continue our next topic of the lesson motion, force, and work. And our today's topic is distance and displacement. But only 3 students are joined. So आपण लास्ट बाकीचे जॉईन होईपर्यंत आपण जे लास्ट टॉपिक ज्या लास्ट क्लासमध्ये आपण जे टीच केलंय ते आपण जस्ट रिवाइज करूया 2 मिनिट अजून. तर आपण प्रिव्हियस क्लासमध्ये मोशनचे टाइप्स मोशन अँड मोशनचे टाइप्स हे स्टडी केले. सो माय क्वेश्चन इज what are the types of motion? Please type it. What are the types of motion? Yeah, main 2 types. Which types? Samarth, Vishwajit, which 2 types we are discussed in previous class? Contact force. Samarth, this is our revision class. हा आपला रिव्हिजन क्लास आहे 7चा. मी 8चा नाही विचारत तुम्हाला. मोशन फोर्स नाही शिकवते आपण. जो आपला रिव्हिजन क्लास आहे 7चा त्यामध्ये आपलं मोशन फोर्स आणि वर्क ह्या लेसनची रिव्हिजन स्टार्ट केली होती आपण प्रिव्हियस क्लासमध्ये. आणि आपण एक क्लास घेतला होता त्यामध्ये आपण मोशन म्हणजे काय आणि मोशनचे टाइप्स ऑलरेडी स्टडी केले होते. तर मी त्यावर क्वेश्चन विचारते. तुमचा 7चा करंट क्लास नाही डिस्कस करत आहे आपण. ओके, रॅन्डम मोशन. नेक्स्ट Vishwajit. Only one type we are discussed. Translational motion. Okay. Rotational motion. Next. Rotational, translational, random. Circular. Oscillatory. Okay. Very good. सर्क्युलर. आपण एक फ्लो चार्ट पण ड्रॉ केला होता त्यामध्ये आपण मोशनचे टाइप्स बघितले होते. त्यातला फर्स्ट टाइप आपण डिस्कस केला होता रॅन्डम मोशन. नेक्स्ट होता ट्रान्सलेटरी मोशन. ट्रान्सलेटरी मोशन मध्ये आपण सब टाइप्स बघितले होते. रेक्टिलिनियर मोशन, कर्व्हिलिनियर मोशन अँड सर्क्युलर मोशन. थर्ड टाइप बघितला होता रोटेशनल मोशन अँड फोर्थ इज ऑसिलेटरी मोशन. ओके, कर्व्हिलिनियर मोशन. येस. तर हे आपण डिस्कस केले होते. तर व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ रॅन्डम मोशन? रॅन्डम मोशनचे एक्झाम्पल. प्ले हॉकी और मोशन ऑफ बॉल. हॉकीची जी हॉकीमध्ये जो बॉल यूज केला जातो किंवा फिश किंवा बटरफ्लाय ह्यांचे जे मोशन असतात त्या काय असतात? ओके, प्लेइंग फुटबॉल असं नका म्हणू. प्लेइंग फुटबॉल, मोशन ऑफ बॉल किंवा फुटबॉल असं म्हणा. त्या फुटबॉल खेळताना आपली मोशन होते किंवा त्या बॉलची एक्झॅक्टली ऍक्च्युली रॅन्डम मोशन होती. सो दिस इज अ एक्झाम्पल ऑफ random motion. Then what is a translatory motion?
ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे काय बघितलं होतं आपण? और एक्झाम्पल ऑफ ट्रान्सलेटरी मोशन. ट्रान्सलेटरी मोशन मीन्स जी मोशन स्ट्रेट लाईन मध्ये होती. The motion in which all points of a moving body move uniformly along a straight line. Okay, very good. A car moving on a straight road. ज्या ऑब्जेक्टची मोशन स्ट्रेट लाईन मध्ये होती किंवा स्ट्रेट होती त्याला म्हटलं जातं ट्रान्सलेटरी मोशन. देन ट्रान्सलेटरी मोशन नंतर रेक्टिलिनियर मोशन अँड कर्व्हिलिनियर मोशन. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ रेक्टिलिनियर मोशन? सेम ॲज अ ट्रान्सलेटरी मोशन. रेक्टिलिनियर अँड ट्रान्सलेटरीचं सेम एक्झाम्पल आहे. कर्व्हिलिनियर मोशन. A car is driving car on a hill. Okay. हिल. ओके, हिल जिथं कर्व होतो म्हणजे मोशन त्याची काय असती अलॉंग अ कर्व पाथ. एखाद्या ऑब्जेक्टची किंवा कारची मुव्हिंग बॉडीची मोशन जर अलॉंग अ कर्व पाथ होत असेल तर तिथं आपण म्हणतो कर्व्हिलिनियर मोशन. ओके. देन नेक्स्ट आपण बघितलं होतं सर्क्युलर मोशन. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन मध्ये डिफरन्स पण सांगितला होता काय असतो त्या दोघांमध्ये. जायंट व्हील अँड रोटेशनल मोशनचं एक्झाम्पल. विंडमिल. ओके. का तर विंडमिल सिलिंग फॅन. ओके. सिलिंग फॅनचे जे ब्लेड्स असतात किंवा विंडमिलचे जे ब्लेड्स आहेत त्यांची मोशन कुठली आहे? सर्क्युलर मोशन आहे. बट ते जे ऍक्सिसला एका पॉइंटला कनेक्टेड असतात सो त्यांची मोशन असती रोटेशनल मोशन. हे आपण ऑलरेडी स्टडी केलं होतं. तर आज आपला टॉपिक आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. सी डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तर 7च्या लेसनमध्ये आपण स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी हे स्टडी केलं की स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आणि व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय. तर स्केलर क्वांटिटी काय असते की ज्या फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करायला फक्त आपल्याला मॅग्निट्यूड नेसेसरी असते त्यांना आपण स्केलर क्वांटिटी म्हणतो. आणि व्हेक्टर क्वांटिटी मीन्स ज्या फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन दोन्हीची पण गरज असते किंवा नेसेसरी असतात त्यांना आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी. सो मला कुठल्याही दोन फिजिकल स्केलर क्वांटिटी सांगायच्या. प्लीज टाईप इट. व्हॉट इज अ किंवा कुठल्या तुम्हाला ज्या माहिती असेल त्या सांगा स्केलर क्वांटिटी. मास, टेम्परेचर. ओके, व्हेरी गुड. आणि वेक्टर क्वांटिटी लेंथ इज ऑल्सो स्केलर क्वांटिटी. अँड वेक्टर क्वांटिटी डिस्टन्स. ओके, व्हेरी गुड. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मध्येच आपल्याला डिफरन्स बघायचा काय आहे. सो डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. राईट एनी टू वेक्टर क्वांटिटी डिस्प्लेसमेंट अँड मोमेंटम. ओके. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. तर हाच टॉपिक आहे आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. सो त्या अगोदर मी सांगितलं स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. तर स्केलर क्वांटिटी मीन्स मॅग्निट्यूड ओनली. सो एक्झाम्पल इज अ डिस्टन्स अँड वेक्टर क्वांटिटी मध्ये कुठलं आहे डिस्प्लेसमेंट. सो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये डिफरन्स काय आहे ऍक्च्युअली ते बघायचंय. सो डिस्टन्स मीन्स काय असतं ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय अ बॉडी. कसा ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय बॉडी? सी तुम्हाला इथे एक्झाम्पल पण दिसत असेल. इथे तुमचं हाऊस आहे सपोज आणि हे तुमचं स्कूल आहे. हाऊस अँड स्कूल.
तर आपण डिस्टन्स बघतोय. डिस्टन्स मीन्स ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय बॉडी. एखाद्या बॉडीने ऍक्च्युअल किती पाथ फॉलोड केलाय ते म्हणजे आहे डिस्टन्स. आता तुमच्या घरापासनं स्कूलला जायला एक रोड आहे, हा, की जिथं तुमचं डिस्टन्स काहीतरी आहे, सपोज 2 किलोमीटर. आणि अजून एक शॉर्टकट पण आहे की जिथून तुम्ही तुमच्या घरापासून स्कूलपर्यंत जाऊ शकताय. सपोज हा एक शॉर्टकट आहे की जिथं तुमचं डिस्टन्स फक्त 1 किलोमीटर, म्हणजे 1 किलोमीटर डिस्टन्स आहे फक्त शॉर्टकट रोडने जर तुम्ही गेलात तर 1 किलोमीटर डिस्टन्स आहे. सो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये डिफरन्स काय? डिस्टन्स मीन्स ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय अ बॉडी. म्हणजे तुम्ही हे जर डिस्टन्स आहे हे तुम्ही ऍक्च्युअल फॉलोड केलंय, म्हणजे 2 किलोमीटर डिस्टन्स तुम्ही ऍक्च्युअल रोडने गेलात म्हणजे तेवढं डिस्टन्स तुम्ही कव्हर केलंय. सो दिस इज अ डिस्टन्स. अँड डिस्प्लेसमेंट मीन्स शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. सपोज हाऊस आहे तुमचा इनिशियल पॉइंट ए अँड स्कूल आहे तुमचं फायनल पॉइंट बी. इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट मध्ये डिस्टन्स किती, डिफरन्स किती, तर त्याला म्हटलं जातं डिस्टन्स. सो ए अँड बी हा एक काय, ए आणि बी यामधलं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, डिस्टन्सच बट शॉर्टेस्ट डिस्टन्स, त्याला म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट किती तुमची 1 किलोमीटर. सो दिस इज अ डिफरन्स. आपण काही एक्झाम्पलच्या हेल्पने पण ही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय आहे डिटेलमध्ये स्टडी करू. सी इथे तुम्ही पाहिलं हे फर्स्ट एक्झाम्पल. स्कूल जर रोडने डिस्टन्स कव्हर केलं घरापासून स्कूलपर्यंत तर ते सपोज काही भरत असेल 5 किलोमीटर 2 किलोमीटर 3 किलोमीटर. पण जर शॉर्टकट वेने गेला तर तिथे तुमचं डिस्टन्स कमी भरते, म्हणजे तुम्ही शॉर्टेस्ट डिस्टन्स कव्हर करताय. सो दिस इज द डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता सेम इथे बघा याच्यामध्ये तुम्हाला काही डिस्टन्स दिलेलं आहे. सी A to B, B to C, C to D and A to A. म्हणजे हे टोटल डिस्टन्स तुम्ही किती काढू शकताय? टोटल डिस्टन्स किती इथे 3 + 5 + 3 + 5 मीन्स 16 किलोमीटर, 16 मीटर. पण ह्याच्यामध्ये आता सपोज बघा मी इथे ड्रॉ करते परत. ए पॉइंट आहे हा, दिस इज A, B, C अँड D. आता इथे हा ए पॉइंटवर, ए पोझिशनवर हा बॉय आहे, मुलगा आहे इथे, आणि ए टू बी त्याचं डिस्टन्स आहे 3 मीटर. ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स 3 मीटर आहे. बी टू सी डिस्टन्स आहे 5 मीटर. सी टू डी 3 मीटर अँड ए टू डी 5 मीटर. तर आता या बॉयला सी पॉइंटला जायचे. फर्स्ट ऑफ ऑल सी पॉइंटला जायचं आणि तो परत एक कम्प्लीट डिस्टन्स सायकल करून आल्यावर त्याचे डिस्प्लेसमेंट किती होती ते आपण अगोदर आधी बघूयात. आधी सी पॉइंटचं चेक करूयात, मग ए पॉइंटचं बघूयात. ए पासनं त्याने स्टार्ट केलंय चालायला आणि तो सी पॉइंट पर्यंत चालत गेला. सी या डायरेक्शनने, एरो या डायरेक्शनने तो इकडे चाललाय. ए टू सी केलाय. तर त्याला ए टू सी जाताना ऍक्च्युअल तो रोडने गेलाय, म्हणजे जो पाथ आहे, ऍक्च्युअल जो पाथ दिलेला आहे त्या पाथनेच त्यानं तेवढं डिस्टन्स कव्हर केलं. म्हणजे टोटल डिस्टन्स किती कव्हर केलंय? ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय बॉडी, म्हणजे त्या बॉयने किती डिस्टन्स कव्हर केलंय? ए टू बी 3 अँड बी टू सी 5. मीन्स 3 + 5 = 8. एवढं त्यानं काय केलंय? कम्प्लीट केलंय. म्हणजे त्याचं डिस्टन्स किती झालं? 3 + 5 8. बट आता ए टू सी हा एक वे आहे त्याच्याकडे जाण्यासाठी, म्हणजे तो ए पासून सी पर्यंत पण जाऊ शकतोय शॉर्टकटने. आणि त्याच्यासाठी एक डायरेक्शन पाहिजे ना त्याला. स्ट्रेट लाईन मध्ये तो जातोय आणि एक डायरेक्शन आहे. सपोज एक पर्टिक्युलर डायरेक्शन नॉर्थ ईस्टला आहे ए टू सी, तर इथून तो एक शॉर्टकटने जाऊ शकतोय. तर त्याचं डिस्टन्स किती असेल हे? तर ऑब्व्हियसली ते 8 पेक्षा कमी असतं. तुम्ही हे पायथागोरस थेरमने काढू शकताय किती येईल ते 8. सो दिस इज अ डिस्प्लेसमेंट. आता या केसमध्ये सॉरी 8 पेक्षा कमी असेल म्हणजे लेस दॅन 8, 6, 5 व्हॉट एव्हर जे असेल ते येईल हे डिस्टन्स. आता इथून काय होईल? तो सपोज एक राऊंड त्याने इथं कम्प्लीट मारलाय, हे करून तो इथे आलाय, याच पॉइंटला आलाय. सो टोटल डिस्टन्स किती होईल त्याचं? 3 + 5 + 3 + 5 मीन्स 16 किलोमीटर. 16 किलोमीटर झालं डिस्टन्स, बट डिस्प्लेसमेंट किती असेल त्याची?
झिरो असेल. कशी झिरो असेल ते नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण सर्कलच्या हेल्पने डिस्कस करूया. तर याचं नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल बघू. ओके. नेक्स्ट हे होते डिस्टन्सचे एक्झाम्पल्स. आता डिस्प्लेसमेंट बघूया. सी इथे दिसते पिक्चर मध्ये एक होम टू फॅक्टरी. होम टू फॅक्टरी मध्ये त्याचं ऍक्च्युअल पाथ जर फॉलो केला आपण तर तो आहे 200 मीटर. म्हणजे इथे होम आहे आणि इथे फॅक्टरी. तर होम टू फॅक्टरी पर्यंत जाण्यासाठी टोटल डिस्टन्स आहे 200 मीटर. बट तुम्ही जर एका शॉर्टकटने गेला किंवा इनिशियल पॉइंट पासून फायनल पॉइंट मधले जर जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे ते जर कव्हर केलं तर ते आहे 120 मीटर. म्हणजे डिस्प्लेसमेंट नेहमी डिस्टन्स पेक्षा कमी असणार आहे आणि डिस्टन्सला डायरेक्शन नेसेसरी नाहीये. सो डिस्प्लेसमेंट इज डिस्टन्स प्लस डायरेक्शन. डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू डिस्टन्स प्लस डायरेक्शन. सो डिस्टन्स काय आहे? स्केलर क्वांटिटी जी की डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी. डिस्टन्स विल नेवर डिक्रीज. डिस्टन्स डिक्रीज होत नाही. डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह. डिस्टन्स नेहमी काय असणार आहे? पॉझिटिव्हच असणार आहे. आणि हे पाथवर ऍक्च्युअल पाथवर किती आपण कव्हर केला यावर डिपेंड आहे तुमचं डिस्टन्स. तर हे आपण डिस्टन्स मध्ये बघितलं. आता डिस्प्लेसमेंट डिस्कस करूयात याच एक्झाम्पल्सच्या हेल्पने. See, so distance means total distance covered by object, but displacement is shortest distance between initial point and final point. हे आपण बघितलं होतं एक्झाम्पलच्या हेल्पने. हे त्याच्या पर्टिक्युलर डेफिनेशन्स आहेत ज्या की तुम्ही नोट डाऊन करायच्या आहेत नोटबुक मध्ये. It is the shortest distance between two points or initial and final point. आता युनिट डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेमच आहे. फक्त डिस्टन्स मध्ये काय होतं? डिस्प्लेसमेंट इक्वल्स टू डिस्टन्स प्लस डायरेक्शन. सो डिस्टन्सचं युनिट मीटर और सेंटीमीटर आहे. तर डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर और सेंटीमीटर. डिस्टन्स एक स्केलर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंटला डायरेक्शन हवी असती. सो डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. सी आता एक्झाम्पल मध्ये बघा. फर्स्ट एक्झाम्पल. तर फर्स्ट एक्झाम्पल मध्ये येस 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 समर्थ, राईट इट इन नोटबुक. सी आता हा जो एक वे दिलाय इथे त्याच्यामध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट तेच एक्झाम्पल्स आहेत.
फक्त आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय आहे ते डिस्कस करायचं किंवा त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे तो चेक करायचा आहे. सी हा जो पाथ दिलाय तो, आता या पाथ मध्ये डिस्टन्स डिस्प्लेसमेंट, इथं हा सपोज ए दिस इज इनिशियल पॉइंट ए अँड दिस इज फायनल पॉइंट बी. ए टू बी डिस्टन्स कव्हर करायचे. या पॉइंटने जर गेले, आय मीन या वे गेले, तर तुमचं असेल डिस्टन्स ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय बॉडी किंवा ऍक्च्युअल लेंथ काय जे असेल डिस्टन्स त्याने किती कव्हर केलंय ते म्हणजे डिस्टन्स. आणि आता डिस्प्लेसमेंट काय असेल, इनिशियल अँड फायनल पॉइंट मधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स जे की स्ट्रेट लाईन मध्ये आहे आणि स्ट्रेट लाईन मध्ये असते. सो दिस इज अ डिस्प्लेसमेंट आणि हे जे आहे ऍक्च्युअल पाथ तो आहे डिस्टन्स. सो डिस्प्लेसमेंट इज लेस दॅन, ऑलवेज लेस दॅन डिस्टन्स. हे आहे, हा डिफरन्स आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. पण आता या सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा जो सर्कलचा दिसतोय ना तो, एक सर्कल दिसतंय, इथे डिस्टन्स किती असेल आणि डिस्प्लेसमेंट किती असेल. सपोज हा आपला इनिशियल पॉइंट ए, या एक्झाम्पल मध्ये तर झालं ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट अँड शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. सपोज इथले डिस्टन्स आहे 500 मीटर आणि डिस्प्लेसमेंट आहे 200 मीटर जे असेल ते. आता ए पॉइंटला आपण ए पॉइंट इनिशियल पॉइंट म्हणतोय, तर ए पॉइंट पासून परत ए पॉइंट इनिशियल पॉइंट आहे आणि एच पॉइंट परत फायनल पॉइंट आहे किंवा त्याला आपण बी म्हणूया एक सर्कल कंप्लीट केल्यावर. तर आता या केसमध्ये डिस्टन्स किती होईल आणि डिस्प्लेसमेंट किती होईल, प्लीज टाईप इट. जर हे समजलं असेल तर टाईप करा आन्सर, असेल तर मी एक्सप्लेन करते. या केसमध्ये जे सर्कल सांगितलंय किंवा तुम्हीच तुमची सायकल जर एक सर्कल राऊंड मारत असाल, तुम्ही तेवढा डिस्टन्स कव्हर केला, तर तिथं डिस्टन्स किती असेल त्या केसमध्ये आणि डिस्प्लेसमेंट किती असेल. समर्थ and विश्वजित, please write answer. What is the displacement and ओके. मी काय म्हटलं, या एक्झाम्पल मध्ये हा जो सर्कल दिलेला आहे, सपोज तुम्ही तुमच्या सायकलने ग्राउंडला एक सर्कल शेपमध्ये किंवा राऊंड एक सर्कल कंप्लीट करताय, एक चक्कर मारताय सायकलवर, तर त्या केसमध्ये सपोज हा तुमचा इनिशियल पॉइंट आहे, तुम्ही इथून सायकल स्टार्ट केली तुमची आणि तुम्ही एवढं डिस्टन्स कव्हर केलंय आणि परत त्याच पॉइंटला येऊन स्टॉप केले, तर तेव्हा तुम्ही किती डिस्टन्स कव्हर केलंय, तुमचं डिस्टन्स किती असेल त्या केसमध्ये आणि तुमची डिस्प्लेसमेंट किती असेल हे सांगायचं. समर्थ, how if distance is 16 kilometer then displacement will be 8 kilometer. कशी असेल, जर डिस्टन्स 16 किलोमीटर असेल, वन सर्क्युलर ग्राउंड, एक सर्क्युलर ग्राउंड तू जर कंप्लीट करतोय तर तिथे 16 किलोमीटर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कशी 8 किलोमीटर असेल. डिस्प्लेसमेंट ठीक आहे, डिस्टन्स 16 किलोमीटर तू म्हणतोय, कन्सिडर करू की 16 किलोमीटर, बट डिस्प्लेसमेंट कशी 8 किलोमीटर असेल ऑन सर्क्युलर ग्राउंड. हो बट कशी, हाऊ.
त्या इनिशियल आणि फायनल पॉईंट मध्ये डिफरन्स कितीचा असेल तिथे, कारण तू या पॉइंटला स्टार्ट केलंय ए पॉइंट पासून आणि परत बी पॉइंट वरच येऊन स्टॉप करतोय. ए पॉइंट पासून स्टार्ट करून बी पॉइंट वरच स्टॉप करतोय. तिथे इनिशियल आणि फायनल पॉइंट, आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय स्टडी केलंय की शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट. इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मधलं जे डिस्टन्स आहे किंवा डिफरन्स आहे त्याला म्हटलं जातं डिस्प्लेसमेंट. मग आता तू जर ए पॉइंट पासून स्टार्ट केलाय, येस, डिस्प्लेसमेंट इज 16 किलोमीटर, द डिफरन्स इज 8. नो, हे रॉंग आहे. कसं होईल ते बघ. सपोज ए पॉइंट इथून स्टार्ट केलाय तू ना, तर हे एक कम्प्लीट सायकल करून तू परत याच ठिकाणी येतोय, म्हणजे इथेच येतोय ए पॉइंटला. म्हणजे तुझी इनिशियल पॉइंट पण तीच आहे किंवा इनिशियल पोझिशन पण तीच आहे आणि फायनल पोझिशन पण तीच आहे. म्हणजे तिथं डिफरन्स शॉर्टेस्ट वे, येस शॉर्टेस्ट वे म्हणजे त्या दोघांच्या मधला डिफरन्स. बट तिथे डिफरन्स किती होतोय, 0 होतोय त्या केसमध्ये. कसा 0 होतोय, सी 0, येस. इथून स्टार्ट केलाय, हे एक सर्क्युलर शेप मध्ये तुम्ही तेवढा डिस्टन्स कव्हर करताय. इथून स्टार्ट केलंय ए पोझिशन आणि त्या केसमध्ये डिस्टन्स पण 16, म्हणजे जे काय डिस्टन्स आहे ते 2πr डिस्टन्स कव्हर होईल, कारण एका सर्कलचा सर्कम्फरन्स असतो 2πr. सो डिस्टन्स किती असेल तिथे, 2πr. म्हणजे याने डिस्टन्स कव्हर केलंय. एक सर्कल जर तुम्ही कंप्लीट करत असाल, मॅथ्स मध्ये तुम्हाला माहिती सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज 2πr. सो डिस्टन्स इज 2πr. मला तुझा क्वेश्चन नाही कळला, समज तुला काय म्हणायचंय. ए पॉइंट पासून स्टार्ट केलं तर हे तुम्ही एक सर्कल कंप्लीट करताय, म्हणजे तिथे तुमचा सर्कम्फरन्स झालाय 2πr, म्हणजे तुमचं डिस्टन्स झालंय 2πr. बट त्याच केसमध्ये डिस्प्लेसमेंट किती असेल, म्हणजे इथे ते बी पॉइंट आहे, तुम्ही त्याच पॉइंटला येऊन स्टॉप केलाय. जिथून स्टार्ट केलं तर तिथेच स्टॉप केलंय, म्हणजे तिथे डिफरन्स किती झालाय, 2πr. म्हणजे डिस्टन्स झालाय आणि डिस्प्लेसमेंट किती, ए टू बी मध्ये काही डिस्टन्सच नाहीये ना, म्हणजे 0 झाली तुमची डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट इज अ 0 अँड डिस्टन्स इज अ 2πr या केसमध्ये. सेकंड एक्झाम्पल मध्ये, या एक केसमध्ये डिस्टन्स 2πr अँड डिस्प्लेसमेंट इज अ 0. आता या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा, सी इथे ए पोझिशन, बी पोझिशन अँड सी पोझिशन. आता ए टू बी आहे डिस्टन्स 4 मीटर, बी टू सी आहे 3 मीटर आणि ए टू सी डिस्टन्स आहे 5 मीटर. आता इथे काय होता, बॉय, म्हणजे इथे एक बॉय आहे आणि इथे होम आहे, त्याचं घर आहे ते, आणि इथे एक ट्री आहे. म्हणजे त्या बॉयला काय करायचंय, ए पॉइंट टू, हा ए पॉइंट आहे, ए टू सी कव्हर करायचा डिस्टन्स. तर त्याच्याकडे 2 वे आहेत, तो 2 वेने त्या पॉइंट पर्यंत, म्हणजे ए पॉइंट जवळ, ए पॉइंट पासून स्टार्ट करून तो सी पॉइंट पर्यंत जाऊ शकतोय. त्याच्याकडे 2 वे आहेत. तर 2 वे कुठले आहेत, तो ए टू बी पण जाऊ शकतोय आणि बी टू सी पण जाऊ शकतोय. ए टू बी, बी टू सी. तर ए टू बी आणि बी टू सी, म्हणजे जर तो या वेनं गेला, म्हणजे ऍक्च्युअल पाथ जर फॉलो करून गेला तो, तर त्याला टोटल डिस्टन्स किती कव्हर करावं लागतंय, 4 + 3 = 7 मीटर. त्याचं डिस्टन्स किती येईल, 7 मीटर. पण तोच वे किंवा त्याच पोझिशनला जाण्यासाठी त्याच्याकडे अजून एक वे असेल,
जिथे त्याचं डिस्टन्स कमी होत असेल पण एका पर्टिक्युलर डायरेक्शनला असेल ती, किंवा स्ट्रेट लाईन मध्ये असेल, आय मीन डिस्प्लेसमेंट मध्ये काय होतंय, स्ट्रेट लाईन मध्ये येते. तर ए टू सी इथे जाण्यासाठी आता ह्या वेने जर गेला तो 4 to 7 येत आहे, पण जर शॉर्टेस्ट वेने गेला ए टू सी 5 मीटर, येस ए टू सी 5 मीटर, तर या वेने तो गेला ए टू सी ने गेला तर 5 मीटर, म्हणजे 5 मीटर काय झाली त्याची डिस्प्लेसमेंट झाली, पण ती एका डायरेक्शनला आहे कुठल्या तरी नॉर्थ ईस्ट, म्हणजे या केसमध्ये आहे ती डिस्प्लेसमेंट साठी डायरेक्शन नेसेसरी आहेच. डिस्प्लेसमेंट मीन्स डिस्टन्स प्लस डायरेक्शन, अगोदर सांगितलंय डिस्प्लेसमेंट म्हणजे असतंय डायरेक्शन प्लस डिस्टन्स और डिस्टन्स प्लस डायरेक्शन. सो या केसमध्ये डिस्टन्स तर आहेच, डायरेक्शन पण त्याला पाहिजेच आहे. सो 5 मीटर, 5 मीटर त्याची झाली डिस्प्लेसमेंट आणि 7 मीटर त्याचं झालं डिस्प्लेसमेंट. अजून एक्झाम्पल्सने आपण हे डिस्कस करू किंवा डिस्टन्स डिस्प्लेस अजून एक्झाम्पल्स बघू. आणि डिफरन्स दोघांच्या मध्ये डिफरन्स काय येतो डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये. सी तेच एक्झाम्पल जे आपण डिस्टन्सच्या वेळी केलं होतं तेच, फॅक्टरी मध्ये हिल्स आहेत आणि घर. आता बघा इथे होम आहे, इथे फॅक्टरी आणि मध्ये हिल्स दिलेले आहेत. तर हा जो बॉय दिसतोय किंवा जो मॅन आहे त्याला फॅक्टरी पर्यंत जाण्यासाठी 2 वेने तो जाऊ शकतोय, म्हणजे डिस्टन्स पण किती होईल आणि डिस्टन्स किती होईल हे आपल्याला फक्त मेजर करायचं त्यामध्ये. तर डिस्टन्स किती, टोटल डिस्टन्स कव्हर केलंय त्यानं 200 मीटर, म्हणजे तो ऍक्च्युअल पाथ जो फॉलो करून गेलाय तो. आणि डिस्प्लेसमेंट किती झाली जी स्ट्रेट लाईन मध्ये असती ती, हे आपण मगाशी पण हे एक्झाम्पल बघितलं होतं, यामध्ये 200 मीटर आणि या केसमध्ये येते 120 मीटर. मीन्स डिस्टन्स किती आहे 200 मीटर आणि डिस्प्लेसमेंट 120 मीटर. सो हा डिफरन्स आहे की एका स्ट्रेट लाईन मध्ये गेला मीन्स डिस्प्लेसमेंट बिटवीन 2 पॉइंट्स, ए पॉइंट बी पॉइंट जो असेल तो इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट मध्ये डिस्प्लेसमेंट मेजर करतो आपण बाय स्ट्रेट पाथ, स्ट्रेट पाथने. म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल घर आणि फॅक्टरी मध्ये स्ट्रेट पाथ मध्ये जर गेले 2 पॉइंट्स आहेत ना, घर एक पॉइंट आहे इनिशियल पॉइंट, फॅक्टरी फायनल पॉइंट आहे, तर त्या 2 पॉइंटचं जे डिस्टन्स आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स ते आपण मेजर करतो बाय स्ट्रेट पाथ. तर त्यांच्या दोघांचा मधला जो पाथ आहे तो हा स्ट्रेट पाथ असतो. आता डिस्टन्स आपण बघितलं होतं, डिस्टन्स कधी नेगेटिव्ह नसतं, पण डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह अँड इव्हन झिरो. झिरो कशी त्या केसमध्ये आपण बघितली होती, सर्कलचे शेप, सर्कल जर तुम्ही एक सर्कल कंप्लीट करत असाल तर त्या केसमध्ये तुमची डिस्प्लेसमेंट ही झिरो होती. डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह पण असते, नेगेटिव्ह पण अँड ऑल्सो झिरो, नॉट 80. -200 - 80, येस नॉट 80, 120 मीटर. विश्वजित 200 - 120 मीटर असं आन्सर नाही करणार. 200 - 120 असं नाहीये लॉजिक त्यामध्ये. सी बघ इथे डिस्टन्स किती दिसतंय 200 मीटर, ऍक्च्युअल पाथ दिसतोय 200 मीटर आणि डिस्प्लेसमेंट दिली, तू असं नाही करणार आहे डिस्प्लेसमेंट 200 - 120 इक्वल्स टू 80 मीटर अशी नाहीये डिस्प्लेसमेंट, रॉंग आहे. दोघांच्या मध्ये डिफरन्स काय समजून घे विश्वजित. येस समज, येस यू आर करेक्ट.
120 मीटर. डिस्टन्स तुला अजून पण क्लिअर नसेल डाऊट तर मी परत एक्झाम्पल्सच्या थ्रू यूज करून तुला एक्सप्लेन करते बघ. विश्वजित, इथे तुझं आहे घर आणि इथं तुझं आहे स्कूल. हे आहे स्कूल आणि हे आहे हाऊस. तर तुला तुझ्या घरापासून स्कूलला जाण्यासाठी एक रूट आहे, एक पर्टिक्युलर रूट आहे की मेन रूट की तू त्या रूटने घरी जाऊ शकतोस किंवा स्कूलला जाऊ शकतोस. पण एक कुठेतरी एक शॉर्टकट पण आहे की त्या शॉर्टकटने तू स्कूलला जाऊ शकतोय. तर मेन रोडने जर गेला म्हणजे ऍक्च्युअल पाथ कव्हर करून जर तू घरी गेलास किंवा स्कूलला गेलास, तर घरातून स्कूलला गेला किंवा स्कूलमधून घरी आला तर तुझं डिस्टन्स असेल सपोज 5 किलोमीटर. पण तू जर शॉर्टकट असेल तुझ्या घरापासून आणि एका पर्टिक्युलर डायरेक्शनने असेल, तुम्ही म्हणू शकता, तर त्या केसमध्ये आणि तिथे डिस्टन्स काय असेल तुझं कमी असणार आहे शॉर्टकटने गेल्यावर ना, तर तिथे असेल सपोज 2 किलोमीटर आहे. तर डिस्टन्स 5 किलोमीटर आहे आणि डिस्प्लेसमेंट 2 किलोमीटर आहे. तू तिथे हे असं नाही म्हणू शकत की 5 - 2 = 3. मॅम ओनली डिस्टन्स इज की. नो, ओनली डिस्टन्स जर दिला असेल तुम्हाला तर ते मग आता तुम्हाला टाइम वगैरे पाहिजे, मग तुम्ही स्पीड काढू शकताय, व्हेलॉसिटी काढू शकताय, मग डिस्प्लेसमेंट काढू शकताय. फक्त डिस्टन्स वरून तुम्ही नाही काढू शकत डिस्प्लेसमेंट. मग आता हे झालं 2 किलोमीटर म्हणजे 5 आणि हे 5 झालं डिस्टन्स आणि 2 झालं डिस्प्लेसमेंट. विश्वजित, तुझा डाऊट क्लिअर झाला असेल बघ. 5 - 2 म्हणजे डिस्प्लेसमेंट नाही, म्हणजे या केसमध्ये 3 किलोमीटर डिस्टन्स नाहीये, डिस्प्लेसमेंट नाहीये, तर 2 किलोमीटर काय आहे डिस्प्लेसमेंट. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, आता आपण यामध्ये डिफरन्स काय ते बघूयात. आपण आता बघितलं की डिस्प्लेसमेंट काय आहे, वेक्टर क्वांटिटी की जिला डायरेक्शन पाहिजे, डिक्रीज पण होती, इन्क्रीज पण होती आणि झिरो पण असते, म्हणजे होऊ शकते काही केसमध्ये. हाच डिफरन्स आहे दोघांच्या मध्ये की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये. डिस्प्लेसमेंट मध्ये काय होत आहे, डिस्टन्स एक म्हणजे डिफरन्स, डिस्टन्स एक स्केलर क्वांटिटी आहे, डिस्प्लेसमेंट एक वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट ऑलवेज पॉझिटिव्ह, बट डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह और झिरो हा पण हे पण त्यामध्ये होतं. दोघांच्या मध्ये युनिट बट काय दोघांची पण सेम युनिट आहेत, मीटर सेंटीमीटर किलोमीटर. तुम्ही जसं डिस्टन्स कन्सिडर करता त्या तसं ओके क्लिअर आहे. त्यामध्ये तसे त्याचे युनिट्स म्हणजे जर लॉंगेस्ट डिस्टन्स कन्सिडर केलं तर तुम्ही किलोमीटर घेणार आहेत, शॉर्टेस्ट डिस्टन्स घेतला तर मीटर म्हणणार आहेत. आणि किलोमीटर आणि मीटर मध्ये रिलेशन तुम्हाला माहिती असेल, 1 किलोमीटर इक्वल्स टू हाऊ मेनी मीटर. प्लीज टाईप इट, माहित असेल तर. इफ यू नो दॅट प्लीज टाईप इट. 1 किलोमीटर इक्वल्स टू हाऊ मेनी मीटर. हंड्रेड मीटर. And 1 meter equals to how many centimeter? 1 kilometer equals to how many meter? 100, wrong. 1000 meter, okay, very good. 1000 meter means 1 kilometer. Yes, Aman. 1000 meter equals to 1 kilometer equals to 1000 meter. And 1 meter equals to how many centimeter? 100 centimeter. Okay, very good. 1 meter equals to 100 centimeter and 1 kilometer equals to 1000 meter. These are the two relation. म्हणजे तुम्ही डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्या केसमध्ये तुम्ही कुठले युनिट म्हणजे किलोमीटर हे काय पर्टिक्युलर युनिट नाहीये, बट तुम्ही लॉंगेस्ट डिस्टन्स असेल तर तुम्हाला हे माहिती असेल किलो, मेगा, गिगा हे तिथे यूज केले जातात. मिली, मायक्रो हे नॉलेज साठी. आणि हे काय मीटर सेंटीमीटर हे बेसिक युनिट्स डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. सो आपण हा टॉपिक आज स्टडी केलाय. नेक्स्ट क्लासमध्ये आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी स्टडी करूया. सो आजच्यासाठी तुमच्यासाठी फर्स्ट होमवर्क देते मी. तुम्हाला जो डिस्टन्स मी टीच केला, डिस्टन्सवर त्याची डेफिनेशन, त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आणि 3 एक्झाम्पल, कुठले पण 3 एक्झाम्पल्स तुम्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचे
की त्या केसमध्ये डिस्टन्स किती होती, डिस्प्लेसमेंट किती होती, दोन्हीमध्ये सेम एकच, म्हणजे दोघांच्या नोट्स बनवल्या फक्त. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट त्याचे डेफिनेशन फॉर्म्युले तर नाही, युनिट त्या दोघांचे पण डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचे त्याच्या प्रॉपर्टीज, म्हणजे त्या केसमध्ये डिस्टन्स मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय असतं, स्केलर क्वांटिटी किंवा वेक्टर क्वांटिटी, हे नोट्स बनवायच्या आणि 3 एक्झाम्पल डायग्राम सहित ड्रॉ करायच्या विथ डायग्राम. तुम्ही त्यामध्ये डिस्टन्स किती आहे, डिस्प्लेसमेंट किती आहे हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचंय. आणि लास्ट टॉपिक मीन्स लास्ट क्वेश्चन असा आहे की त्या दोघांमधला डिफरन्स एक बॉक्स बनवायचा. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये जे काय पॉइंट्स असतील, जेवढं काय डिफरन्सचे पॉइंट असतील ते तुम्ही राईट करायचे. हा तुमच्यासाठी होमवर्क असेल आणि डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं, शॉर्टकट मध्ये सबमिट करायचं नाहीये होमवर्क. सो दिस इज अ डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. सो काही डाऊट असतील तर विचारू शकताय. समर्थ, विश्वजित, एनी डाऊट? ओके ओके, मी होमवर्क ग्रुपवर पण देईन. येस येस येस. एनी डाऊट विश्वजित? नेक्स्ट क्लासमध्ये म्हणजे जेव्हा आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी बघूयात ना, तेव्हा तिथे आपण स्पीड, डिस्टन्स, स्पीड, टाइम या केसमध्ये यांच्यामध्ये किंवा व्हेलॉसिटी यांच्यामध्ये जे रिलेशन आहेत ना ते आपण बघूयात आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. तुम्ही जो क्वेश्चन विचारला होता ना मला, डिस्टन्स दिला आणि डिस्प्लेसमेंट कसं काढायचं, तर ते फॉर्म्युले यूज करायचे तिथे, टाइम आणि मग त्याच्यावरनं तुम्ही काढू शकता की तिथे डिस्टन्स किती, डिस्प्लेसमेंट किती, स्पीड किती, किती डिस्टन्स कव्हर केले, याचे एक्झाम्पल पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहेत, तुम्ही जर बघितलं असेल तर. हो, 2 मिनिट्स लेफ्ट. हो, त्यामध्ये तुमचे काही डाऊट असतील तर विचारा. हे पॉइंट्स झालेले आहेत ऑलरेडी शिकून. तुम्ही जर बघितलं असेल एक्सरसाइज मध्ये तर त्यामध्ये क्वेश्चन्स आहेत बघा सॉल्व्ह करायला, की एक डायग्राम दिली, त्याच्यामध्ये डिस्टन्स किती, डिस्प्लेसमेंट किती, ते पण तुम्ही फाइंड करू शकताय. म्हणजे आज जर बघितलं लास्ट क्वेश्चन, एक क्वेश्चन आहे मे बी थेरॉटिकली, की थेरीचा क्वेश्चन की या केसमध्ये डिस्टन्स किती होतं आणि डिस्प्लेसमेंट किती. हो, ते एक्सरसाइज मधला पण तो एक क्वेश्चन करा. मी ग्रुपवर होमवर्क देते, त्यामध्ये टिक करून देते कुठला क्वेश्चन येतो. आणि हा तर सांगितलाय, हा पण होमवर्क करायचा. तो एक एक्स्ट्रा क्वेश्चन जो राहिलाय दिलाय तो टेक्स्टबुकच्या एक्सरसाइज मध्ये, तो पण एक करायचा. जे न्यूमेरिकल्स दिलेत ते नका करू, आपलं स्पीड आणि व्हेलॉसिटी झालेलं नाही अजून, त्यावरच मोस्टली एक्झाम्पल. सो आज जे काय सांगितलं त्याच्यामध्ये काही डाऊट आहे? येस येस, 1 minute left. No. मिनिमम 3 एक्झाम्पल तर तुम्हाला एक्सप्लेन करायचेच आहेत. तुम्हाला जर अजून एक्झाम्पल करायचे असतील आणि क्लिअर करायचं असेल अजून तर तुम्ही करू शकताय, पण 3 तर कंपल्सरी करायचेच आहेत तुम्हाला, विथ डायग्राम काढून त्या केसमध्ये किती डिस्टन्स येत आहे, किती डिस्प्लेसमेंट येत आहे हे व्यवस्थित सांगायचं, व्यवस्थित नोट्स बनवायच्या, म्हणजे जो काय होमवर्क सांगितलाय तो, आणि सबमिट करायचा आणि पर्सनली सबमिट करायचं. ओके, बाय अँड थँक्यू.